विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उद्धव ठाकरेंची सोनम वांगचूक यांच्या लढ्याला साथ. वांगचूक यांच्या समर्थनार्थ शिवाजी पार्कवर आंदोलन. सरकार बदलण्याचा लढा सुरू झालाय. सरकार बदलेपर्यंत ही आग धगधगती राहिली पाहिजे, उद्धव ठाकरेंचं तरुणांना आवाहन. देशाच्या लुटारूंना सत्ता भ्रष्ट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ठाकरेंचं आव्हान. चादरीत वांगचूक यांना झाकलं, मात्र मोदी सत्य झाकू शकणार नाहीत, ठाकरेंचा इशारा. उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष कसा वाचेल याकडे लक्ष द्यावं. येणाऱ्या काळात जनता त्यांना जागा दाखवेल. गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर सरकारवर भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही विरोधकांची पोटदुखी. श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर. सोनम वांगचूक सध्या डॉक्टरांच्या निगराणीत. उद्याच्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा, रुग्णालयातून वांगचूक यांचं आवाहन. तर दुसरीकडे जंतर मंतरवर अभिजित दिपकेंचं उपोषण. सोनम वांगचूक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच उपचार होणार. दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्याची कुटुंबियांची मागणी कोर्टाकडनं अमान्य. कुटुंबाला स्वतंत्र खोली देण्याचे कोर्टाचे निर्देश. एकनाथ शिंदे हे पक्ष फोडणारे सिरियल किलर आणि रेपिस्ट. त्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये. संजय राऊतांचा घणाघात. शिंदेंच्या आत्मचिंतन करण्याच्या वक्तव्यावरनं राऊतांची टीका. संजय राऊतांकडनं बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी. राऊतांनी हत्या आणि बलात्कारासारखे शब्द बोलणं शोभत नाही. महायुती असेपर्यंत हिंदुत्वाचा विचार संपणार नाही, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. ठाकरेंनी 2022 पासून केलेले सर्व दावे फोल ठरले. निकाल सत्याच्याच बाजूनं. लोकसभा अध्यक्ष तांत्रिक बाब बघतील, विरोधकांचं काय ते चालू द्या. फुटीर खासदारांच्या मान्यतेवरनं श्रीकांत शिंदेंचा पलटवार. जय पवारांसमोर नगरसेवकांची निधी वाटपावरनं नाराजी. महापालिकेत आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा सवाल. निधीबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे पोलिसांसमोर हजर. हायकोर्टानं जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांना शरण. म्हात्रेला कोर्टाकडनं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉन रिचेबल. पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना. पुण्यातील कंत्राटदार खलील शेख मृत्यू प्रकरणात धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार. अटकपूर्व जामिनासाठी धंगेकरांची धडपड. राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. पुणे, मराठवाडा आणि विदर्भाला आज पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात मुसळधार पाऊस. शहरातील अनेक भागात पाणी साचलं. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. नगर परिषदेच्या कारभारावरती नागरिक संतप्त. जम्मू काश्मीरच्या राजौरी पूंछमध्ये पुराचा हाहाकार. 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण अद्याप बेपत्ता. अनेक घरं पाण्याखाली तर शेकडो वाहनं वाहून गेली. जनजीवन विस्कळीत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन आणि ढगफुटीचा तडाखा. 100 फूट लांब लोखंडी पूल पुराच्या पाण्याखाली. अनेक गावांचा संपर्क तुटला. शेतीचंही मोठं नुकसान. पुण्यामध्ये जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याचा जल्लोष. विविध राज्यातील वाद्य मिरवणुकीत विशेष आकर्षण. पुणेकरांकडनं रथयात्रेवर पुष्पवृष्टी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.